गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची चरणा. करसंपुट जोडूनी विनवी तसे पर्यैसा. जय जया सिद्ध योगेश्वरा, शिष्य जन मनोहरा. तू चितारक भवसागरा, अज्ञान तिमिरा ज्योती तू. तुझे चरण संपर्क होता, ज्ञान झाले मज आता. परमार्थी मन ऐक्यता, जाहले तुझे प्रसादे. दाविली तुम्ही गुरूंची सोय, तेने सकळ ज्ञानमय. तू चितारक योगी होय, परमपुरुषा सिद्धराया. श्री गुरुचरित्र कामधेनू, सांगितले मज विस्तारून. अद्यापिन धाय माझे मन, आणिक आवडी होतसे. मागे कथन निरोपिले, श्री गुरु गाणगापुरा आले. पुढे केवी वर्तले, ते विस्तारा वेदातारा. ऐकोन शिष्याचे वचन, सांगे सिद्ध संतोषोन. म्हणे शिष्या तुची सगुण, गुरुकृपेच्या बालका. धन्य धन्य तुझे मन, धन्य धन्य तुझे जीवन. होसी तुची पूज्यमान, या समस्त लोकात. तुआ केल्या प्रश्नासी, संतोष माझे मानसी. उल्हास होतो सांगावयासी, गुरुचरित्र कामधेनू. पुढे जाहली अनंत महिमा, सांगता असे अनुपम्या. श्री गुरु आले गाणगा ग्रामा, राहिले संगमी गुप्तरूपे. भीमा उत्तरवाहिनीसी, अमरजा संगम विशेषी. कल्पवृक्ष पर्ययसी, महास्थान वरद भूमी. अमरजा नदी तीर्थथोर, संगम जाहला भीमा तीर. प्रयागा समान असे क्षेत्र, अष्टतीर्थे असती तेथे. तया तीर्थांचे महिमान, अपार असे आख्यान. पुढे तू ते विस्तारून, सांगेन ऐक शिष्योत्तमा. तया स्थानी श्री गुरुमूर्ती, होते गौप्य रूपे आरती. तीर्थ महिमा करणे ख्याती, भक्तजन तारणार्थ. समस्त तीर्थे श्री गुरुचरणी, ऐसे बोलती वेदवाणी. त्यासी काय असे तीर्थगहनी, प्रकाश करी क्षेत्रासी. भक्तजन तारणार्थ, तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ. गौप्य होती कलियुगात, प्रकट केली श्री गुरुनाथे. तेथील महिमा अनुक्रमेसी, सांगेन पुढे विस्तारेसी. प्रकट जाहले श्री गुरु कैसी, सांगेन ऐक एक चित्ते. ऐसा संगम मनोहरू, तेथे वसती श्री गुरु. त्रिमूर्तींचा अवतारू, गौप्य होय कवणे परी. सहस्र किरणे सूर्यासी, केवी राहे गौप्येसी. आपोआप प्रकाशी, होय सहज गुण तयाचा. वसती अरण्यी संगमासी, जाती नित्य भिक्षेसी. तया गाणगा पुरासी, मध्यान्ह काळी अवधारा. तया ग्रामी द्विजवर, असती एकशत घर. होते पूर्वी अग्रहार, वेदपाठक ब्राह्मणांसी. तया मध्ये विप्र एक, दरिद्री असे सुक्षिणक. त्याची भार्या पतिसेवक, पतिव्रता तिये नाम. वर्तत असे दरिद्रेसी, असे एक वांजमैशी. व्यसन घातली असे नाकासी, दंतहीन अतिवृद्ध. नदीतीरी मळे यासी, क्षार मृत्तिका घालावयासी. नित्य दाम देती त्यासी, मृत्तिका क्षार वहावया. तेणे द्रव्ये बरोई घेती, येणे रीती काळ क्रमिती. श्री गुरुनाथ अति प्रीती, जाती भिक्षेशी त्यांचे घरी. विप्र समस्त निंदा करीती, कैचा यती आला म्हणती. आम्ही ब्राह्मण असो श्रोत्री, नये भिक्षेशी आमुचे घरी. नित्य आमुच्या घरी देखा, विशेषान अनेक शाखा. असे त्यजुनी ऐका, जातो दरिद्रियांचे घरी. भक्तवत्सल श्री गुरुनाथ, प्रपंचरहित परमार्थ. सेवक जना कृतार्थ, करणे असे आपुले मनी. पाहे पा विदुराची या घरा, प्रीती कैसी शांग्रधरा. सूर्योधन राजद्वारा, धिक्नवचे पर्यैसा. सात्विक बुद्धी जे वर्तती, त्यावरी श्री गुरूंची अतिप्रीती. इह सौख्य अपरगती, देतो आपले भक्तांसी. ऐसा कृपाळू परमपुरुष, भक्तावरी प्रेम हर्ष.
त्यासी दुर्बळ काय दोष, रंकासी राज्य देऊ शके. जरी कोपे एखाद्यासी, भस्म करील परियैसी. वर देता दरिद्रियासी, राज्य देईल क्षितींचे. ब्रह्मदेवे आपुल्या करे, लिहिली असती दुष्टाक्षरे. श्री गुरुचरण संपर्क शिरे, दुष्टाक्षरे ती शुभ होती. ऐसे ब्रीद श्री गुरूंचे, वर्णून शके आमुचे वाचे. थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे, श्री गुरुमूर्ती जाती घरा. वर्तता ऐसे एके दिवशी, न मिळे वरो त्या. ब्राह्मणासी घरी असे वांज म्हैशी, नेली नाही मृत्तिकेला. तया विप्रमंदिरासी, श्री गुरु आले भिक्षेसी. महा उष्ण वैशाखमासी, मध्यान्ह काळी पर्यैसा. ऐसा श्री गुरु कृपामूर्ती, गेला द्विजग्रहाप्रती. विप्र गेला याचक वृत्ती, वनिता त्याची घरी असे. भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ, आली पतिव्रता धावत. साष्टांगेसी दंडवत, करीती झाली तये वेळी. नमन करूनी श्री गुरुसी, विनवीतसे करुणावचनेसी. आपला पती याचकतेसी, गेला असे अवधारा. उत्कृष्ट धान्य घरी बहुत, घेऊन येईल पती त्वरित. तवरी स्वामी बैसा म्हणत, पाठ घातला बैसावया. श्री गुरुमूर्ती हास्यवदन, बैसते झाले शुभासने. तया विप्रस्त्रीसी म्हणे, क्षीर कावोन घालिसी. तुझ्या द्वारी असता म्हैशी, क्षीर कावोन घालिसी भिक्षेसी. आमुते तुवा चाळविसी, नाही वरो म्हणून या. श्री गुरुवचन ऐकोन, विप्रवनिता करी नमन. वांज म्हैशी दंतहीन, वृद्धाप्य झाले तियेसी. उपजली आमुचे घरी, वांज जाहली दगडा परी. गाभा नवचे कवणे परी, रेडा म्हणून पोषितो. याची कारणे तियेसी, वेसण घातली परियेसी. वहावया मृत्तिकेसी, तेणे आमुचा योगक्षेम. श्री गुरु म्हणती तियेसी, मिथ्या कावो बोलसी. त्वरित जावो निया म्हैशीसी, दोहोनी आणि क्षीरामा. ऐसे वचन ऐकोनी, विश्वास झाला तिचे मनी. काष्टपात्र घेऊनी, गेली ऐका दोहावया. श्री गुरुवचन कामधेनू, विप्रवनिता जाता क्षण. दुहिली क्षीर संतोषोन, भरली पात्रे दोन तया वेळी. विस्मय करीती विप्रवनिता, म्हणे ईश्वर हा निश्चिता. याचे वाक्य परीस सत्या, काय नवल म्हणतसे. क्षीर घेवोनी घरात, आली पतिव्रता धावत त्वरित. तापविती जाहली अग्नीत, सवेची निववी पर्यैसा. श्री गुरु म्हणती तियेसी, घाली वो क्षीर भिक्षेसी. जाणे असे स्थानासी, म्हणोनी निरोपिती तये वेळी. परिसोनी स्वामींचे वचन, घेऊन आली क्षीरभरण. प्राशन करी श्री गुरुराणा, अतिसंतोषे करोनिया. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, वर देती अतिप्रीती. तुझे घरी अखंडिती, लक्ष्मी राहो निरंतर. पुत्र पौत्री स्त्रियायुक्त, तुम्हा होईल निश्चित. म्हणोनी निघाले त्वरित, संगमी आपुले स्थानासी. श्री गुरु गेले संगमासी, आला विप्रघरासी. ऐकता जाहला विस्तारेसी, महिमा श्री गुरु नरसिंहाची. म्हणे अभिनव झाले थोर, ईश्वर होईल अवतार. आमुचे दृष्टी दिसे नर, परमपुरुष तोची सत्य. विप्र म्हणे स्त्रियेसी, गेले आमुचे दरिद्र दोषी. भेटी जाहली श्री गुरुसी, सकळा भिष्टे साधली. म्हणोनी मनी निर्धार करीती, भेटी जाऊ कैसा यती. हाती घेऊनी आरती, गेली दंपती संगमासी. भक्तिपूर्वक श्री गुरुसी, पूजा करीती विधीसी. संतोषोनी श्री गुरु तयासी, पुनरपि वर देते झाले. येणे परी द्विजवर, लाधला जैसा जाहलावर. कन्या पुत्र लक्ष्मी स्थिर, पूर्णायुषी जाहले जाण. सिद्ध म्हणे शिष्यासी, श्री गुरुकृपा होय जासी. दैन्य कैचे त्या नरासी, ऐष्टैश्वर्ये भोगीतसे. म्हणोनी सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार. ऐकता होय मनोहर, दैन्या वेगळा होय त्वरित. इति श्री गुरुचरित्रामृते
परम कथा कल्पतरौ श्री नरसिंहोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे वंद्या महिषी दोहनम नाम द्वाविशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे विनवीत. पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा. सिद्ध म्हणे ऐक बाळा, श्री गुरूंची अखिल लीला. तोची विप्र प्रकट करिता झाला. वांज महिषी वर्तेजाची गृही. तया गावी येरे दिवसी. क्षार मृत्तिका वहावयासी. मागो आले महिषीसी. द्रव्य देऊ म्हणती दाम. विप्र म्हणे तयासी. नेदी आपुली दुभती महिषी. धावी तसे सकळिकासी. क्षीर भरणे दोन वेळा. करीती विस्मय सकळ जन. म्हणती वांजदंतहीन. काल होती नाकी खूण. वेसण रज्जू अमित्व. नवती गर्भ वांज महिषी. कास नवती दुभे कैसी. वार्ता फाकली विस्तारेसी. तया ग्रामाधिपती प्रती. पाहे पावांज महिषीसी. क्षीर कैसे उत्पन्नेसी. श्री गुरुमहिमा असे ऐशी. आले सकळ देखावया. विस्मय करुनी तये वेळी. अधिपती आला तया जवळी. नमन करुनी चरण कमळी. पुसतसे वृत्तांत. विप्र म्हणे तयासी. असे संगमी संन्यासी. त्याची महिमा आहे ऐसी. होईल त्रैमूर्तींचा अवतार. नित्यामुच्या मंदिरासी. येती श्री गुरु भिक्षेसी. बरो नवती कालचे दिवशी. क्षीर आपण मागितले. वांज म्हणता रागे जोनी. म्हणे क्षीर दोहा जाऊनी. वाक्य त्याचे निघता मुखानी. कामधेनू परी जाहली. विप्रवचन परिसोनी. गेला तो राजा धावोनी. सर्व दळ शृंगारोनी. आपले पुत्र कलत्र सहित. लोटांगणी श्री गुरुसी. जाऊनी राजा भक्तिसी. नमन केले साष्टांगेसी. एको भावे करोनिया. जय जया जगद्गुरु. त्रयमूर्तींचा अवतारू. तुझी महिमा अपरंपरू. अशक्य आम्हा वर्णिता. नेणो आम्ही मंदमती. माया मोह अंधकार वृत्ती. तू तारक जगज्योती. उद्धारावे आपण याते. अविद्या माया सागरी. बुडालो असो घोरांधारी. विश्वकर्ता तारी तारी. म्हणोनी चरणी लागला. विश्वकर्ता तूच होसी. हेळा मात्रे सृष्टी रचिसी. आम्हा तुवा दिसतोसी. मनुष्य रूप धरूनी. वर्णावया तुझी महिमा. स्तोत्र करिता अशक्य आम्हा. तूची रक्षिता केशव्योमा. चिन्मयात्मा जगद्गुरु. येणे परी श्री गुरुसी. स्तोत्र करीतो बहुवसी. श्री गुरुमूर्ती संतोषी. आश्वासिती तये वेळी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती. तया राया ते पुसती. आम्ही तापसी असो यती. आरण्यवास करीतसो. काय कारण आम्हापाशी. येणे तुम्ही संभ्रमेसी. खलत्र पुत्र सहितेसी. कवन कारण सांगमज. ऐकोनी श्री गुरूंचे वचन. राजा विनवी कर जोडून. तू तारक भक्तजना. अरण्यवास कायासे. उद्धरावया भक्तजना. कीजे अवतार नारायणा. वसे जैसे भक्त मना. संतुष्ट व्हावे तेणे परी. आयशी तुझी ब्रीद ख्याती. वेद पुराणे वाखाणती. भक्तवत्सल तूच मूर्ती. विनंती माझी अवधारी. गाणगापूर महास्थान. स्वामी करावे पावन. नित्य येथे अनुष्ठान. वास करणे ग्रामात. मठ करुनी तये स्थानी.
असावे आम्हा उद्धारोनी, म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर. श्री गुरुमनी विचारिती, प्रकट होणे आली गती, क्वचित काळ येणे रीती, बसणे घडे इये स्थानी, भक्तजन तारणार्थ, पुढे असे कारणार्थ, राजयाचे मनोरथ, पुरवू म्हणती तये वेळी, ऐसे विचारोनी मानसी, निरोप देती नराधिपासी, जैसी तुझ्या मानसी, भक्ती असे तैसे करी. श्री गुरुवचन ऐकोनी, संतोष झाला बहुमनी, बैसबोनी सुखासनी, समारंभे निघाला, नाना परींची वाजंतरेसी, गीतवाद्ये मंगळ घोषेसी, मृदंग कहाळ निर्भरेसी, वाजता ती मनोहर, याने छत्रपताकेसी, गज तुरंग शृंगारेसी, आपुले पुत्र कलत्रेसी, सवे चालती सेवा करीत, वेद घोष द्विजवरी, करिता ती नाना परी, वाखानिती बंदिकारी, ब्रीद तया त्रिमूर्तींचे, येणे परी ग्रामाप्रती, श्री गुरु आले आती प्रीती, अनेक परी आरती, घेऊन आले नगर लोक, ऐसा समारंभ थोर, करिता झाला नगरेश्वर. संतोषोनी श्री गुरु प्रवेशले नगरात, तया ग्रामी पश्चिम दिशी, असे अश्वत्थ उन्नतेसी, तया जवळी गृहवोसी, असे एक भयानक, तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक, वसतसे तेथे ऐक, समस्त प्राणिया भयंकरू, ब्रह्मराक्षस महाक्रूर, मनुष्य मात्रा करी आहार, त्याचे भय असे थोर, म्हणोनी वोस गृह तेथे. श्री गुरुमूर्ती तया वेळी, आले तया वृक्षाजवळी, ब्रह्मराक्षस तात्काळी, येऊनी चरणी लागतसे, कर जोडुनी श्री गुरुसी, विनवीतसे भक्तिसी, स्वामी माते तारी तारी ऐसी, घोरांधारी बुडालो, तुझे दर्शन मात्रेसी, गेले माझे अर्जव दोषी, तू कृपाळू सर्वभूतासी, उद्धरावे आपणाते, कृपाळू मूर्ती श्री गुरु, त्याचे मस्तकी ठेविती करू, मनुष्यरूपे होनी येरू, लोळतसे चरणकमळी, श्री गुरु म्हणती तयासी, त्वरित जाई संगमासी, स्नान करिता मुक्त होसी, पुनरावृत्ती नव्हे तुझ. श्री गुरुवचन ऐकोन, करी राक्षसी संगमी स्नान, कलेवर सोडून मुक्त झाला तक्षणी, विस्मय करीती सकळ ही जन, म्हणती होईल मूर्ती एक, हरी अज पिनाक, हाची सत्य होईल, राहिले श्री गुरु तया स्थानी, मठ केला तत्क्षणी, नराधिप शिरोमणी, भक्तिभावे वळगतसे, भक्ती करीतो नरेश्वरू, पूजा नित्य अपरंपारू, परोपरी वाजंतरू, गीतवाद्ये पूजितसे, श्री गुरु नित्य संगमासी, जाती अनुष्ठान कालासी, नराधीप भक्तिसी, सैन्यासहित आपण जाय, मध्यान्ह काळी पर्ययसी, श्री गुरु येती मठासी, सैन्यासहित आनंदेसी, नमन करी नगराधीश, एखादे समयी श्री गुरुनाथ, सवी आपुल्या आंदोलिकेत, सर्व दळ सैन्यासहित घेऊन जाय वनांतरा, भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, भक्ताधीन आपणासती, जैसा संतोष त्यांचे चित्ती, तेणे परी रहाटती देखा. समारंभ होय नित्य, ऐकती लोक समस्त, प्रकाश झाला लौकिक मते, ग्रामांतरी सकळी जना, कुमसी म्हणजे ग्रामासी, होता एक तापसी, त्रिविक्रम भारती नाम त्यासी, वेद तीन जाणतसे, मानस पूजा नित्य करी, सदा ध्याय नरहरी, त्याने ऐकले गाणगापुरी, असे नरसिंह सरस्वती, एक ऐके त्याची चरित्र लीला, मनी म्हणे दांभिक माळा, हा काय खेळ चतुर्थाश्रमाला, म्हणून मनी निंदा करी, ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ, सर्वत्रांच्या मनींचे जाणत, यतीश्वर निंदा करीत, म्हणून ओळखे मानसी, सिद्ध म्हणे नामांकिता, पुढे अपूर्व जाहली कथा, मन करुनी सावधानता, एकचित्ते परिसावे,
म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सर्वाभिष्टे पाविजे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंहपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्म राक्षस मुक्तकरणं नाम त्रयोदशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी आम्हासी निरोपावे दातारा शिष्यवचन परिसोनी सांगते झाले सिद्धमुनी ऐकवत्सा नामकरणी गुरुचरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता कुमसी स्थानी निंदा करी आपुले मनी दांभिक संन्यासी हा म्हणत ज्ञानवंत श्री गुरुमूर्ती विश्वाच्या मनींचे ओळखती नराधिपासी सांगती निंदा करीतो म्हणोनी श्री गुरु म्हणती तये वेळी निघावे आजची तात्काळी त्रिविक्रम भारती जवळी जाणे असे कुमसीसी ऐको निराजा संतोषला नाना अलंकार करिता जाहला हस्ती अश्व पायदळा शृंगारिले तये वेळी समारंभ केला थोरू आंदोलिकात बैसवी श्री गुरु नाना परी वाजंतरे गीतवाद्य सहित देखा ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया कुमसी ग्रामासी जाती त्रिविक्रम महायती करीत होता मानसपूजा नरहरीसी नित्य करी भावेसी स्थिर नव्हे तया दिवसी मानसी मूर्ती नरकेसरींची चिंता करी मनीयती कापा नये मूर्ती चित्ती वृथा जाहले तपसामर्थी काय करणे म्हणतसे बहुत काळ आराधिले कापा नरसिंहे उपेक्षिले तपफळ वृथा गेले म्हणून चिंती मनात इतुके होता अवसरी श्री गुरु ते देखले दुरी येत होते नदीतीरी मानस पूजेचे मूर्तिरूपे सर्व दळदंडधारी तयात एक रूप नरहरी भारती देखोनी विस्मय करी नमन करीत निघाला साष्टांगी नमोनी जाऊन लागे श्री गुरुचरणी सर्वची रूपे झाला प्राणी दंडधारी यती रूप समस्त रूप ऐके परी दिसताती दंडधारी कवण लंघू कवण थोरी न कळे तया त्रिविक्रमा भ्रमित झाला तये वेळी पुनर्पिलागे चरणकमळी ब्रह्मा विष्णू चंद्रमौळी त्रिमूर्ती तू जगद्गुरु न कळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या माया वेष्टोन निज स्वरूप होऊन कृपा करणे स्वामिया तुझे स्वरूप अवलोकिता अशक्य आम्हा गुरुनाथा चर्मचक्षु करून आता पाहू न शके म्हणतसे तू व्यापक सर्वा मूर्ती नरसिंहमूर्ती झालासी यती श्री नरसिंह सरस्वती समस्त यती एकरूप कवना ते नमू आपण कवना पुढे दावू करुणा त्रयमूर्ती तुची ओळखे खूण निजरूपे व्हावे स्वामिया तप केले बहुत दिवसी पूजा केली तुझ मानसी आज आली गा फळासी मूर्ती साक्षात भेटलासी तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी उद्धरावया आम्हासी दावी विश्वरूप चिन्मय ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी श्री गुरुमूर्ती संतोषी जाहले निज मूर्ती एक
व्यक्त पाहे तये वेळी दिसो लागले सैन्य सकळी तया मध्ये चंद्रमौळी दिसे श्री गुरु भक्त वरद श्री गुरु म्हणती यतीसी नित्यामा निंदा करीसी दंभ दंभ नाम ऐसी म्हणसी तू मंदमतीने या कारणे तुझपाशी आलो तुझ्या भक्तीसी पूजा करीसी तू मानसी श्री नरसिंह मूर्तींची दंभ म्हणजे कवणे परी सांगाता सविस्तारी तुझे मनी वसे हरी तोची तुझ निरोपील ऐकोनी श्री गुरूंचे वचन यतीश्वर करी नमन क्षमा करी सद्गुरु राणा अविद्या स्वरूप आपण एक तू तारक विश्वासी त्रयमूर्ती अवतार तूच होसी मज वेष्टुनी अज्ञानेसी माया रूपे वर्तविसी माया मोह अंधकारी बुडालो अविद्या सागरी नोळखे परमात्मा निर्धारी दिवांदे झालो स्वामी ज्योती स्वरूप तू प्रकाशी स्वामी माते भेटलासी क्षमा करणे सेवकासी उद्धारावे दातारा अविद्या माया समुद्रात होतो स्वामी आपण पोहत न दिसे पैल पार अंत बुडतसे स्वामी ज्ञान तारवी बैसवोनी करुणावायू पेरेरुनी पैलथडी निजस्थानी पाववी स्वामी कृपा सिंधू तुझी कृपा होय जासी त्यासी कैचे दुःख दोषी तोच जिंकी कळिकाळासी परमार्थी ऐक्य होय पूर्वी कथा ऐको श्रवणी महाभारती विस्तारोनी दाविले रूप अर्जुना नयनी प्रसन्न होनी तयासी तैसे तुम्ही आजी मज दाविले स्वरूप निज अनंत महिमा जाहले चोज भक्तवत्सला गुरुनाथा जय जया जगद्गुरु तू तारक भवसागरू त्रयमूर्तींचा अवतारू नरसिंह सरस्वती कृतार्थ झालो आज आपण दर्शन जाहले तुझे चरण न करिता सायास प्रयत्न भेटला रत्न चिंतामणी जैसी गंगा सगरावरी कडे करी भवसागरी जैसा विष्णू विदुरा घरी आला आपण कृपावंत भक्तवत्सल तुझी कीर्ती आम्हा दाविली प्रचिती वर्णावया नाही मती अनंत महिमा जगद्गुरु येणे परी श्री गुरुसी करी स्तोत्र बहुवसी श्री गुरुमूर्ती संतोषी दिधला वर तये वेळी वर देती त्रिविक्रमासी तुष्टलो तुझ्या भक्तीसी तुझ सद्गती होईल बरवसी पुनरावृत्ती नाही तुझ लाधेल परमार्थ होईल ईश्वरी ऐक्यता ऐसे म्हणूनी श्री गुरुनाथ निघाले आपुले निजस्थाना वर देऊनी भारतीसी राहविले तेथे कुमसीसी क्षण न लागता पर्ययसी आल्वे मागुती गाणगापुरा सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु महिमा ऐसी ऐका त्रयमूर्ती तोची देखा नररूपे वर्ततसे ऐसा परमपुरुष गहन गुरु त्याते जे का म्हणती नरू तेची पावती यमपुरू सप्तजन्मवरी देखा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरूंची होय गिरिजा रमणू वेदशास्त्रे पुराणे बोलता ती प्रसिद्ध या कारणे श्री गुरुसी निश्चयावे त्रिमूर्ती ऐसी विश्वास माझिया बोलासी लीन भावे गुरुचरणी अमृताची आरवटी घातली असे गोमटी ज्ञानी जन भरती घोटी गुरुचरित्र कामधेनु गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारून भक्तिपूर्वक ऐकती जन लाधे पुरुषार्थ चतुर्विध इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंहस्वरूपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रिविक्रम भारती विश्वरूप दर्शनम नाम चतुर्विशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त.
गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जया सिद्धयोगी मुनी तू चितारक शिरोमणी. साक्षी येतसे अंतःकरणी बोधिता माते परमार्थ. ऐसा कृपाळू सर्वेश्वर आपण जाहला अवतार. येरा दिसतसे नर ज्ञानी जना प्रत्यक्ष. तया त्रिविक्रम भारतीस दाविले रूप प्रत्यक्षेसी. पुढे कथा वर्तली कैसी ते निरोपावे दातारा. सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरूंची अगम्य लीला. सांगता होय बहुकाळा साधारण सांगतसे. समस्त महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा. याची कारणे तुझो खचिता निरोपित से बालका. पुढे वर्तले अपूर्व एक ऐक. शिष्या नामधारक विदुरा नाम नगर एक. होता राजा यवनवंशी महाक्रूर ब्रह्मद्वेषी. सदा करी जीवहिशी चर्चा करवी ब्राह्मणासी. वेद म्हणवी आपणा पुढे विप्रासी म्हणे तो यवन. जे का असती विद्वज्जन आपुल्या सभेसी येऊन. वेद सर्व म्हणावे त्या ते देवीन द्रव्य बहुत. सर्वामध्ये ते मान्यवंत जे कोण सांगतील वेदार्थ. विशेष त्यासी पूजा करू ऐसे ऐकून ज्ञानी जन. नेणो म्हणती मतिहीन जे कोण असती ज्ञानहीन. कांक्षा करीती द्रव्यावरी जाऊनी तया म्लेंछा पुढे. वेदशास्त्रे वाचिती गाडे म्लेंछा मनी असे कुडे. ऐके अर्थयज्ञकांड म्हणे विप्रयज्ञ करीती. पशुहत्या करणे रीती आम्हा म्लेंछा ते निंदिती. पशुवधी म्हणूनिया येणे परी ब्राह्मणासी. निंदा करी बहुवसी योगता ज्या जिजवरासी. अपार द्रव्य देता होय येणे परी तो यवन. देतो द्रव्य म्हणून ऐकते जाहले सकळ जन. देशोदेशींचे विप्रकुळ वेदशास्त्री अतिनिपुण. द्रव्यावरी करुणी मन भेटले झाले त्या यवना. वेद म्हणती तया पुढे ऐसे मंदमती विप्र. त्यांची जोडी यमाचे नगर. मदोन्मत्त दुराचार कलियुगींचे तेची इष्ट. येणे परिवर्तमानी वर्तत असता एके दिनी. मंद भाग्य विप्रदोनी येऊनी भेटले रायासी. वेदशास्त्र अभिज्ञाती तीन वेद जाणो म्हणती. तया यवना पुढे कीर्ती आपली आपणची सांगते झाले. विप्र म्हणती रायासी कोणी नाही आम्हा सरसी. वाद करावया वेदासी नवती आचारी राष्ट्रात. असती जरी तुझ्या नगरी त्वरित येथे पाचारी. आम्हा सवे वेदचारी चर्चा करवी त्या द्विजासी. विप्रवचन ऐकोनी राजा पडे स्वाभिमानी. आपुले नगरींचे ब्राह्मण आणोनी समस्तासे पुसतसे. राजा म्हणे समस्तासी चर्चा करा तुम्ही यांसी. जे जिंकती तर्केसी अपार द्रव्य देऊ म्हणे. ऐकोनिया ज्ञानीजन म्हणू लागले त्या यवना. ऐसी योग्यता आहे कवना जे याते पराभवी जे. आम्हामध्ये हेची श्रेष्ठ विप्र दोन्ही महासुभट. याते करोनिया प्रकट मान द्यावा महाराजा. ऐसे म्हणती द्विज समस्त ऐकोन राजा मान देत. वस्त्रे भूषणे विचित्र गजावरी आरूढ करी. आरूढोनी हस्तीवरी मिरवा म्हणे आपुले नगरी. नवती विप्रयांचे सरी हेची राजे विप्रांचे. आपण राजा यवनासी द्विजराजे हे ब्राह्मणासी. ऐसे भुसूर तामसी म्लेंच्या पुढे वेद म्हणती. महातामसी ब्राह्मण द्विजांते करुनिया दूषण. राजे म्हणविती आपण तया यवन राज्यात. ऐसे असता वर्तमानी विप्रमदांदे व्यापुनी. राजा पुढे जाऊनी विनविता ती तयासी. विप्र म्हणती रायासी आम्हा योग्यता बहुसी. न मिळे एखादा वादासी. वृथा झाले शिकोनिया आमुचे मनी बहु आरता.
करणे वाद वेदशास्त्रार्था निरोप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तया सवे चर्चा करू न मिळे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊ गावोगावी राजा म्हणे तया जावे राष्ट्रात त्वरितेसी पराभवावे ब्राह्मणासी म्हणोनी निरोप देतसे यवनाचे आज्ञेसी निघाले द्विजवरतामसी पर्याटन करिता राज्यासी गावोगावी विचारिती गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती ऐसी कवना असेल शक्ती तया सन्मुख उभा होय समस्त नगरे हिंडता गेले तया दक्षिणपंथा भीमा तीरसे ख्याता कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणोनी त्यासी येती वेदतीनी अनेक शास्त्री अभिज्ञ महामुनी कीर्तिवंत म्हणोनी सांगती जनसमस्त ऐकती द्विज मदोन्मत्त गेले तया मुनिपाशी जाऊनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणविसी चर्चा करावी आम्हाशी अथवा द्यावे हरिपत्र विप्रवचन ऐकोनी म्हणतसे त्रिविक्रम मुनी आम्ही नेणो वेदतिनी अथवा नेणो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्यपात्र वंदन करीते राजे समग्र तुम्हा सादृश्य भोग भोगितो नेणो म्हणून अरण्यवासी वेश धरिला असे संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नव्हे जाणा हारी अथवा जिंतून नाही त्याचा साभिमान तुम्ही उत्कृष्ट विद्वज्जन आम्हा सवे कायवाद ऐकोनी मुनींचे वचन तव का आले ते ब्राह्मण आम्हा सवे वाद कवण करणारा ऐसा भूमंडळी हिंडत आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणोनी दाविती जयपत्र असंख्यात पर्यैसा येणे परी आपणासी जयपत्र द्यावे विशेषी अभिमान असेल मानसी करीगा वाद म्हणताती अनेक परी त्या ब्राह्मणासी सांगे मुनी विनयेसी न ऐकती द्विज महातामसी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपुले मनी याते न्यावे गाणगा भुवनी शिक्षा करणे द्विजाते विप्रमदांदे व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले याते उपाय करणे भले म्हणोनी योजना करीतसे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणासी चला गाणगापुरासी तेथे देईन तुम्हासी जयपत्र विस्तारे तेथे असती आमचे गुरु तयापुढे देईन पत्रू अथवा तुमचे मनींचा भारू करू शमन म्हणती देखा ऐशी मागुती करूनी निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येती विप्रदोनी आंदोलिके बैसोनिया मूढ ब्राह्मण अज्ञानी यतीश्वरा ते चालवोनी आपण बैसले सुखासनी म्हणोनी अल्पायुषी जाहले पातले तया गाणगापुरा जे का स्थानी श्री गुरुवर रम्य स्थान भीमातीर वास नरसिंह सरस्वती नमन करोनी श्री गुरुसी विनवी मुनी भक्तिसी कृपामूर्ती व्योमकेशी भक्तवत्सल पुरुषा जय जया जगद्गुरु निर्गुण तो निर्विकारू त्रयमूर्तींचा अवतारू अनाथांचा रक्षक दर्शन होताची तुझे चरण उद्धरे संसार भवार्ण नेणती तुझ अज्ञान जन अधोगतींचे ते चिष्ट सद्गदित कंठ जाहला रोमांचळ उठियेला नेत्री बाष्प आनंद जळा माथा ठेविला चरणावरी नमन करिता मुनीश्वराते उठविले श्री गुरुनाथे आलिंगोनी करुणावक्त्रे पुसता झाला वृत्तांत श्री गुरुपुसती यतीश्वरासी आले ती कवण कार्यासी विस्तारुनी आम्हासी निरोपावे मुनिवरा श्री गुरुवचन ऐकोनी सांगतसे त्रिविक्रम मुनी मदोन्मत्त विप्रदोनी आले असती चर्चेसी वेदशास्त्रादी मीमांसे म्हणती चर्चा करू हर्षे वेदचारी आपुले वश्य म्हणती मूढ विप्रदोनी जरी न कराल चर्चा आम्हाशी पत्र मागती हारी ऐसी अनेक परितयासी सांगता न ऐकती उन्मत्त म्हणून आलो तुम्हाजवळी तुची स्वामी श्री गुरुमवळी तुझे वाक्य असे बळी तेणे परी निरोपावे
मुनिवचन ऐकोनी श्री गुरु बोलती हास्यवदनी आले होते विप्रदोनी त्या ते पुसती वृत्तांत श्री गुरु म्हणती विप्रासी आला तुम्ही कवण कार्यासी वाद काय असे तुम्हासी काय लाभ येणे गुणे आम्ही तापसी संन्यासी आम्हा हारी जीत सरसी काय थोरी व तुम्हासी जय होता यती सवे श्री गुरुवचन ऐकोनी बोलते जाहले विप्रदोनी आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र जिंकीत नव्हे कोणी आम्हा सन्मुख वेद चर्चा परांगमुख म्हणोनी पत्रे अनेक जयादिके दाखविली येणे रीती आम्हासी पत्र देता काय सायासी कोप आला त्रिविक्रमासी घेऊनी आला तुम्हाजवळी जरी असेल साभिमान तुम्हा सहित दोघे जण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी नवती कोणी आम्हासरी तुम्ही दोघे अतिश्वरी काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणती विप्रासी गर्वे नाश समस्तासी देव दानवादिकासी गर्वे मृत्यू झाला जाणा गर्वे बळीसी काय झाले बाणासुआ काय पावले लंकानाथ कौरव गेले वैश्वत क्षेत्राशी कवण जाणे वेदांत ब्रह्मादिका न कळे पंथ वेद आदि अंत गर्ववाया तू कागा करिसी जरी विचारिसी आपुले हित जतरी तरी सांडिजे गर्वभ्रांत काय जाणसी वेदांत चतुर्वेदी म्हणविसी श्री गुरुवचन ऐकोनी गर्वे दाटले बहुमनी जाणू आम्ही वेदतिनी सांग सहिता पर्ययसा येणे परी श्री गुरुसी बोलती ब्राह्मण गर्वेसी सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व पुढे वर्तले या वेदांचे अद्यंत श्री गुरु ब्राह्मणांसी निरोपित सांगेन ऐका एकचित्त म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंहोपाख्याने सिद्धनामधारक संवादे विप्र आत्म प्रशंसा नाम पंचविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।